नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा फॉर्म कसा भरायचा आहे, जे की घर बसल्या आपण मोबाईलवरून भरू शकतो। त्यासाठी आपण क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये mahadiscom.in/solar.mtskpy असं टाकायचं आहे। त्यानंतर क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्च बारमध्ये असे दिसेल, प्रोफाईलमध्ये असे असेल की यामध्ये डिफरंट लँग्वेज असतील, मराठी आणि इंग्लिश। यामध्ये लँग्वेज पण आपण चेंज करू शकता, इंग्लिश किंवा मराठी करू शकता। तर आपण इंग्लिश ठेवलेलं आहे। त्यानंतर होम पेज, स्कीम इन्फॉर्मेशन, सर्क्युलर हे बेनिफिशियरी सर्व्हिसेसमध्ये आपल्याला जायचं आहे। त्यानंतर अप्लायसाठी टाकायचं आहे। अप्लाय केल्यानंतर असं इंटरफेस दिसेल। त्यामध्ये पेड पेंडिंग कस्टमर असतात, जे की पहिलेच ॲप्लिकेबल म्हणजे MSCB कोटेशन भरलेले असतात। तसे असेल तर इथे या बॉक्समध्ये क्लिक करून आपण पुढील फॉर्म भरू शकता। म्हणजे ऑटोमॅटिक ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर हे सर्व डिटेल भरून जाईल। जर नसेल तर या बॉक्सला क्लिक न करता पर्सनल अँड लँड डिटेल ऑफ ॲप्लिकेशन या बॉक्समध्ये जाऊन आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपली जे काही डिटेल असेल ते पुढील प्रमाणे भरायचं आहे। त्यासाठी आपण आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा। हे टाकल्याच्या नंतर जर ऑलरेडी रजिस्टर्ड असेल तर असा आपल्याला ऑलरेडी रजिस्टर्ड आधार नंबर असा सांगेल, त्यामध्ये ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर स्कीम नेम ॲटोमॅटिक असेल, मागेल त्याला सौर ऊर्जा पंप। त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, जे काही डिस्ट्रिक्ट असेल ते आपण सिलेक्ट करायचं आहे। नंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे, जे कोणताही तुमचा तालुका असेल ते सिलेक्ट करायचा। मग जे कोणती आपली जमीन असेल, जे कोणत्याही गावात असेल त्या गावची डिटेल आपल्याला भरायचं आहे। कोणतेही विलेज असेल ते सिलेक्ट करायचं। त्यानंतर मेन सर्वे नंबर, गट क्रमांक, जे कोणताही सर्वे नंबर असेल ते आपण इथे फिल करून घ्यायचं। फिल केल्यानंतर सब सर्वे नंबर म्हणजे तोच सर्वे नंबर डबल येईल, याला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर टाईप ऑफ लँड, सेल्फ आहे का शेअर्ड आहे, म्हणजे एकट्याची आहे का अनेकामध्ये ही जमीन आहे। त्यामध्ये सेल्फ असेल तर सेल्फ करायचं। पुन्हा लँड ऑनर नेम ॲटोमॅटिक फिल होऊन जाईल, जे कोणतेही असेल ते। मग टोटल एरिया ऑफ लँड, पुन्हा फर्स्ट नेम टाकायचं आहे, जे की आधारप्रमाणे असेल। फर्स्ट नेम टाकायचं, नंतर फादर्स नेम टाकायचं, मग ॲप्लिकेंट सरनेम टाकायचं आहे, जे की आडनाव असेल। जेंडरमध्ये आपल्याला लिंग म्हणजेच पुरुष किंवा स्त्री टाकायचं आहे। मोबाईल नंबर टाकायचा आहे। पुन्हा कास्ट कॅटेगरी असेल SC ST OBC जनरल। SC ST OBC साठी कास्ट अनिवार्य आहे, म्हणजे SC आणि ST साठी कास्ट कंपल्सरी अपलोड करावे लागेल। OBC साठी अनिवार्य कास्ट नसेल। मग जे काही असेल ते सिलेक्ट करायचं। ते झाल्यानंतर डिटेल ऑफ ॲप्लिकेंट रेसिडेन्शियल ॲड्रेस अँड लोकेशनमध्ये जायचं आहे, ज्यामध्ये हाऊस नंबर, डिस्ट्रिक्ट, मग लँडमार्क जे काही असेल, पुन्हा तालुका सिलेक्ट करायचा आहे। विलेज नेम टाकायचं आहे, जे कोणतंही विलेज नेम असेल। मग पिनकोड, जे काही पिनकोड असेल ते। मग मोबाईल नंबर टाकून घ्यायचा। लँडलाईन नंबर असेल तर लँडलाईन नंबरसुद्धा टाकायचा। पॅन कार्ड नंबरसुद्धा टाकू शकता। मग इरिगेशन सोर्स इन्फॉर्मेशनमध्ये टाईप ऑफ इरिगेशन, ज्यामध्ये वेल, बोरवेल, फार्म पॉन्ड म्हणजेच विहीर किंवा कूपनलिका किंवा शेततळे, या तिन्ही ऑप्शनपैकी एक ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। ते सातबाऱ्यावर रजिस्टर्ड असणं कंपल्सरी आहे, जे की सातबाऱ्यावर नोंद असायला पाहिजे। इरिगेशन मोडमध्ये
मायक्रो आहे का, ओपन आहे का, पाईप न देता, म्हणजे ओपन असेल तर ओपन करायचं, मायक्रो असेल तर मायक्रो म्हणजे ठिबक अशा प्रकारे आपण पाणी देता का, तर ओपन सिलेक्ट करू शकता किंवा अदरसुद्धा सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट वॉटर क्वालिटी, सॉफ्ट आहे का हार्ड आहे, मग आपण सॉफ्ट सिलेक्ट करू शकते किंवा हार्ड असेल तर हार्ड सिलेक्ट करू शकता. त्यामध्ये डेप्थ किती आहे म्हणजे खोली किती आहे. जर विहीर असेल तर आपल्याला 50 फीट किंवा 70, 80, 100 फीटापर्यंत टाकू शकता. मग असेल इरिगेशन सोर्स डेप्थ इन रेनी सीझन, पावसाळ्यात किती डेप्थ असेल, तुमच्या पाण्याची पातळी किती असेल, तर आपण 20 फीट टाकायची किंवा अथवा तुमच्या मनाने काही टाकू शकता. समरमध्ये किती असेल तर 40 फीट असं काही टाकू शकता जे की असेल. त्यानंतर एक्झिस्टिंग फार्म पॉन्ड आहे का, म्हणजे तुमचे ऑलरेडी शेततळे आहे का, जर नसेल तर नो करायचं आहे. मग बोरवेल विड्थ किती आहे, बोरवेलची विड्थ किती असेल. बोरवेल जर सिलेक्ट कसे केला असेल तर जनरली आपण भारतामध्ये 4.5 इंची किंवा 6 इंची जनरली आपण यूज करतो. त्यामध्ये 6 इंची जास्तीत जास्त प्रमाणात ही बोर विड्थ असते, म्हणजे कूपनलिकाची रुंदी असते. त्यामध्ये 6 टाकायचे आहे. त्यानंतर ॲग्रिकल्चर डिटेलमध्ये मागील वर्षी आपण जमिनीमध्ये खरीप रब्बीमध्ये काय घेतलं होतं त्यामध्ये डिटेल टाकायचे आहे. त्यामध्ये खरीपमध्ये आपण जे काही पिकं, किती नंबर ऑफ पीक म्हणजे पिकं किती घेतला होता, एका प्रकारचे होते का, 2 होते का, 3 होते, ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने आपण टाकून घ्यायचं. मग मागच्या वर्षी सोडून त्या मागच्या वर्षी कोणते पिकं होते ते पण यामध्ये टाकायचं आहे. ज्यामध्ये खरीप पण टाकू शकता, रब्बी पण टाकू शकता. त्याचप्रमाणे नंबर ऑफ क्रॉप्स किती घेतले होते, किती पिकाचे प्रकार होते त्यामध्ये आपण टाकू शकता, इथे पण सिलेक्टमध्ये टाकू शकता. त्यानंतर एक्झिस्टिंग पंप डिटेल्समध्ये जर तुमचं डार्क वॉटर शेडमध्ये नसेल तुमचा झोन किंवा तुमचे गाव, तर तुम्ही हे एक्झिस्टिंग पंपमध्ये आपण डिझेलचा सिलेक्शन केलं नाही तरी चालेल. जर डार्क वॉटर मोडमध्ये असाल, झोनमध्ये असाल, तर तुम्हाला कंपल्सरी डिझेल पंप असे टाकावं लागेल. त्यामध्ये आपलं सिलेक्शन अशा प्रकारे असेल. तर तुमच्याकडे एक्झिस्टिंग पंप आहे का, तर यसमध्ये टाकायचं. जर AC आहे का DC, मग DC टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सरफेस आहे का सबमर्सिबल आहे, म्हणजे वरचा आहे का पाण्यातील आहे, तर पाण्यातील किंवा सरफेसमधला आपण टाकू शकता. त्यानंतर एक्झिस्टिंग पंप कॅपॅसिटी इन HP, 5 HP आहे का 3 HP, त्यामध्ये तुमच्या पद्धतीने 3 असेल तर 3 टाकायचं, नाही तर 5 टाकायचं. मग त्यानंतर सोर्स ऑफ फॉर एक्झिस्टिंग पंप, तर यामध्ये तुमच्या मोटरला सप्लाय कोणत्या पद्धतीने भेटायचा. डिझेल पंप आहे का, तर यस करायचं. डिझेलच कंपल्सरी करावं लागेल, कारण की तुमचं ब्लॅक वॉटर झोनमध्ये गाव आहे. त्यामुळे जर ब्लॅक वॉटर झोनमध्ये तुमचं गाव नसेल तर इथे नो केलं तरी चालत होतं. मात्र ब्लॅक वॉटर झोनमध्ये असल्यावर यस कंपल्सरी करावं लागेल तुम्हाला इथे. मग त्यामध्ये एनर्जी एफिशियंट आहे का पंप, नो करायचं आहे. त्यामध्ये ॲन्युअल डिझेल तुम्हाला किती लागतं पंपसाठी, जे की आपण कोणत्याही पद्धतीने 200 किंवा 300 जे लागेल ते आपण इथे टाकू शकता. हे झाल्यानंतर पुढचा पार्ट आहे रिक्वायर्ड पंप डिटेल्स. त्यामध्ये रिक्वायर्ड पंप टाईप, तुम्हाला लागणारा पंप कोण्या पद्धतीचा हवा, डीसीचा आहे ते DC सिलेक्ट करायचं आहे. रिक्वायर्ड पंप सबमर्सिबल पाहिजे का सरफेसवरचा पाहिजे, म्हणजे पाण्यातील पाहिजे का वरचा लागतो, त्यामध्ये सबमर्सिबल पंप टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर रिक्वायर्ड पंप कॅटेगरी, त्यामध्ये वॉटर. नंतर रिक्वायर्ड पंप कॅपॅसिटी इन HP, तुम्हाला किती HPचा ते जमिनीवर डिपेंड असेल, जे की 3 HP 2.5 एकरसाठी असेल, 5 HP हे 5 एकरसाठी असेल, आणि 7.5 HP 5 एकरच्या वरील ज्यांना जमीन आहे त्यांना हे ऑप्शन सिलेक्ट होईल.
त्यासाठी हे टाकून घ्यायचं. हे सगळं जमिनीवर डिपेंड आहे, तुमच्या नावाने किती जमीन आहे त्या पद्धतीने हे ऑप्शन येतील. त्यामध्ये 5 HP, 7.5 HP आणि 3 HP असे ऑप्शन आहे, ते एक सिलेक्ट करू शकता. त्यानंतर वॉटर थ्रूआउट रिक्वायर्ड म्हणजे पर मिनिट किती लिटर तुम्हाला पाण्याची आवश्यकता आहे, इथे 100 टाकू शकता अथवा तुम्हाला जशी आवश्यकता असेल ते टाकू शकता. त्यानंतर पुढील पार्ट आहे बँक अकाउंट डिटेल. यामध्ये अकाउंट नंबर, तुमचा अकाउंट नंबर असेल ते अकाउंट नंबर, अकाउंट होल्डर नेम जे की तुमच्या पासबुकवर नाव असेल, नंतर IFSC कोड असतो पासबुकवर, ते इथं एंटर करायचं आणि सर्च बँक डिटेलमध्ये क्लिक करायचं. त्यानंतर तुमचं बँक नेम येऊन जाईल, MICR कोड येऊन जाईल, नंतर ब्रँच नेम पण येऊन जाईल. त्यामध्ये ब्रँच सिटी आणि विलेज हे तुम्हाला टाईप करून टाकावं लागेल. नंतर डिक्लेरेशन असते जे की तुमचे डेप्थ ऑफ सस्टेनेबल वॉटर सोर्स इन्स्टॉल सोलर ॲग्री पंप इज मेन्शन इन ॲप्लिकेशन. हे सगळं काही खरं आहे आणि तुमचं सगळं इन्फॉर्मेशन वाचून मी सगळ्या गोष्टींना ॲग्री आहे असं तुम्हाला क्लिक करावं लागेल. या चेक्सबॉक्समध्ये, तिन्ही चेक्सबॉक्समध्ये क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला अपलोड डॉक्युमेंटमध्ये कंपल्सरी PDF अपलोड करायचं आहे, ज्याची साईज असेल 500 KB च्या कमी. 500 KBच्या जास्त असेल तर ते अपलोड नाही होणार आहे. त्यामध्ये पहिल्या नंबरला आहे जे की कंपल्सरी डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत. यामध्ये 7/12 असेल जे की नव्याने डाउनलोड केलेलं असेल. त्यामध्ये तुमची विहीर किंवा कूपनलिकाची नोंद असणे आवश्यक आहे. नंतर जर ओनर मल्टिपल असतील, अनेकांमध्ये बोरवेल किंवा विहीर असेल तर 200 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर तुम्हाला शपथपत्र लिहून अपलोड करावं लागेल. त्यानंतर आधार कार्ड कॉपी लागेल. नंतर कॅन्सल चेक किंवा बँक पासबुक पण लागेल. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो, त्या इथे क्लिक करून चूज फाईलमध्ये ते क्लिक करायचं आहे. नंतर अपलोड असं क्लिक करायचं आहे. अपलोड क्लिक केल्यानंतर इथं जे खाली 0% दाखवत आहे हे पूर्ण 100% असं दाखवेल भरल्यानंतर. मग त्याचप्रमाणे आधार कॉपीला सुद्धा आपण इथं चूज करून अपलोड असं करायचं. इथं 0 to 100% कंप्लीट झाल्यानंतर नेक्स्टला अपलोड करायचं. असे 4ही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. जर NSC फ्रॉम कन्सर्न डिपार्टमेंट केस ऑफ डार्क वॉटर शेड एरिया ओनली, जर तुमचं डार्क वॉटर शेडमध्ये येत असेल तर कन्सर्न घ्यायचं आहे, म्हणजे NOC घ्यायचं आहे त्या स्पेशल डिपार्टमेंटकडून. मग त्यानंतर इफ द ॲग्रिकल्चर लँड वेल वॉटर पंप इज शेड NOC शॅल बी सबमिटेड फ्रॉम अदर शेअर होल्डर्स. म्हणजे अनेकामध्ये जर विहीर असेल, कूपनलिका असेल तर ज्यांचे कोणी शेअर होल्डर तुमचे जे पार्टनर असतील त्यांच्याकडून शपथपत्र घेऊन ते कंपल्सरी अपलोड करायचं आहे. आणि SC आणि STसाठी कंपल्सरी कास्ट सर्टिफिकेट अनिवार्य आहे, ते पण इथे अपलोड करायचं आहे. अपलोड कंपल्सरी इथं चूज केल्यानंतर अपलोड या बटनावर क्लिक करून इथे आल्यानंतर हे 0% आहे, कंपल्सरी 100% झाल्यानंतरच आपण पुढचं अपलोड बटन दाबायचं आहे. त्यानंतर हे सगळं भरणं झाल्यानंतर सबमिट ॲप्लिकेशन हे क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म भरला जातो, जे की A1 फॉर्म असा आहे. नंतर A1 फॉर्मची तुम्हाला एक रिसिप्ट अशा पद्धतीने भेटून जाईल, जे की माझ्याकडे ऑलरेडी भरलेले आहे. त्यामध्ये तुम्हाला हे टाईप दाखवून देतो. तर अशा पद्धतीनं आपला टोटल फॉर्म भरल्यानंतर सबमिट होऊन स्टेटस हे त्याच साईडवर आपल्याला चेक करता राहता येईल. जर व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.